इन्फ्लेशन जेवढं आहे ना तेवढं अर्बन एरियाजमध्ये सॅलरी हाईक्स मॅचच झाल्या नाही. आजही ना बरेच वेळेला पेपरमध्ये पण ही चर्चा असते की कशाला ट्रम्पला घाबरावं हो, आपल्याकडे 140 कोटी लोकांची लोकसंख्या, डोमेस्टिक मार्केट आपलं काम करेल. नाही करत बरं का. असा एक्सपोर्ट पेसिमिझम हा फार डेंजरस असतो. एक्सपोर्ट पेसिमिझम असलेला देश आजपर्यंत मी सस्टेनेबली वाढलेला पाहिलेला नाही. बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या भारतात इन्व्हेस्ट करतील का, तर जरी प्लॅन्स होते तरी दे आर शेल्ड. कारण टॅरिफ किती आहे, 50% बांबू असला ना तर कोणालाच इथे यायचं नाहीये. काहीही करून हा डील आपल्याला सेक्युअर करायला पाहिजे की तो 50% टॅरिफ भारतावरती येता कामा नये. कारण समज तो टॅरिफ आपल्यावरती आला ना तर यू आर लुकिंग ॲट अ मेजर जॉब लॉस. IT सेक्टरमुळे ना भारताचा मिडल क्लास उभा राहिला. मध्यमवर्गीय माणूस जो आहे किंवा अपर मिडल क्लास आपण म्हणू, हा केवळ आणि केवळ IT सेक्टरमुळे गेल्या 2 दशकांमध्ये उभा राहिलेला आपल्याला दिसतो. मला सांगा, तुम्ही 30 आणि 35 लाख या काउंटनी अनएम्प्लॉयमेंट वाढली तर किती गंगाजळी तुम्ही ओपन करणार आणि काय कोणाला देणार तुम्ही पैसा? तर समज एक सत्य खरं आहे तर ते रिस्क हे आहे. डोंट वेट फॉर एनी सरकारी योजना. तुम्ही स्वतः अपस्किलिंग करा. कुठे जॉब्स आहेत हे डोळसपणे बघा. हे 50% लागले तर पुढची 3 वर्ष किती भयान जातील याचा विचार मला आता करायचा नाही, कारण मला भीतीच वाटते. ह्या शक्यतेची सुद्धा भीती वाटते. हे आपण स्किल AI बाजूला ठेवू. सर्व्हिस सेक्टरनं असं झालं असं म्हणतात ते तुम्ही सांगा की एक डेल्टा आपल्या इकॉनॉमीला मिळाला. लोअर मिडल क्लासला गेला, मिडल क्लास अप्पर मिडल क्लासला गेला. याचं कारण डॉलर टू रुपी. तिकडं काम केलं किंवा तिकडच्यांसाठी काम केलं की माझा बेस पगार जास्त, तिकडंच काम केलं तर येतानाच म्हणजे $1 इकडं ₹80 घेऊन येणार. ते आपण PPP वगैरे क्षणभर बाजूला ठेवू. सो असं म्हणतात की गेल्या 30 वर्षामध्ये या सेक्टरनं भारताच्या विकासाला जास्त ॲक्सेलरेट केलं, कारण मग त्यानं कन्झम्पशन आलं, त्याचे जे काय सेकंड ऑर्डर इफेक्ट आहे. आता मुळात तेच राहील का? कारण हे पुन्हा 2 बाजून आहे की ट्रम्पशी भांडण म्हणून त्या डॉलर रेटचं माहीत नाही, कमी जास्त होणार का माहीत नाही, आणि स्ट्रक्चरल चेंज. ITचा हा जो एलिमेंट होता, ॲक्सेलरेटर ऑफ ग्रोथ, हा टिकेल का? नसेल तर पुढच्या डिकेडसाठी, पुढच्या भारताच्या 100 पर्यंत काय असा एक फॅक्टर असेल की जो ही ॲक्सेलरेशन ऑफ GDP कंटिन्यू ठेव? IT सेक्टरमुळे ना भारताचा मिडल क्लास उभा राहिला. मध्यमवर्गीय माणूस जो आहे किंवा अपर मिडल क्लास आपण म्हणू, हा केवळ आणि केवळ IT सेक्टरमुळे गेल्या 2 दशकांमध्ये उभा राहिलेला आपल्याला दिसतो. कन्झम्पशन हे साधारणपणे आपल्या GDPच्या 55% ते 60% कन्झम्पशन एक्सपेंडिचर ग्राहक खर्चातून येतं. त्यामुळे हा मोठाच घटक आहे की ग्राहक समज हॅपी असला आणि तो शॉपिंग करत असला, शेवटी असं आहे ना, GDP म्हणजे काय असतो? इन्कम असतो. सगळ्या भारतीयांचा मिळून इन्कम किती? तर 330 लाख कोटी FY25चा एस्टिमेट. मग आपण सगळ्यांचा मिळून एवढा इन्कम आहे. आता एवढा इन्कम आहे तर दॅट मीन्स कोणतरी खर्च करतोय ना, तेव्हाच इन्कम मिळतो. आता खर्च करतो कोण? तर मेन खर्च करणारा हा ग्राहक आहे, जो डोमेस्टिक आहे, हाऊस होल्ड कन्झम्पशन. सो हाऊस होल्ड कन्झम्पशन जे आहे ते भारताच्या GDPच्या 55% to 60% या रेंजमध्ये नॉर्मली असतं. थोडक्यात ₹100 भारताचा GDP असेल तर ₹60 भारतातलीच लोक खरेदी विक्री करतात. बिलकुल. आणि ₹40 आपण बाहेर विकतो. ₹40 आपण बाहेर विकत नाही. ₹60 खरेदी हे ग्राहक करतात. ₹40 जी खरेदी आहे हे इंडस्ट्रीज करतात, गव्हर्नमेंट करतं आणि बाहेर देशातली लोक पण करतात. अच्छा. सो इट्स C+I+G+X-N. आमचं मॅक्रो इकॉनॉमिक्सचं एक बेसिक इक्वेशन असतं की GDP म्हणजे काय? इट्स कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट प्लस एक्सपोर्ट्स मायनस इम्पोर्ट्स. अच्छा, ओके, राईट. सो C कंपोनेंट जो आहे ना तो भारतात साधारणपणे 60% असतो रफली. आता लास्ट इयर काय झालं, थोडंसं कन्झम्पशन मध्ये डगमग व्हायला लागलेली होती. 2-3 कारणं होती. एक म्हणजे कंटिन्युअसली हाय इन्फ्लेशन आपल्याकडे 22 सालपासून जरासा इन्फ्लेशनचा त्रास झाला, आणि ते पण फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स किंवा फूड ग्रुप मधलं इन्फ्लेशन होतं. तर त्यामुळे जरा बाकीच्या कन्झम्पशनवरती घाव येत गेला. बट फ्रँकली इन्फ्लेशन जेवढं आहे ना तेवढं अर्बन एरियाजमध्ये सॅलरी हाईक्स मॅचच झाल्या नाहीत. अच्छा. म्हणजे जे इन्फ्लेशन आहे ते समज एक 7-7.5% असेल तर तुमचं जे इन्क्रीमेंट लेवल असेल ती 4.5% ते 5% होतं. दॅट मीन्स दॅट रिअल इन्कम वॉज गेटिंग इरोडेड. आणि त्यामुळे अर्बन कन्झम्पशन ना गेल्या वर्षी डगमगलं. आणि हे जे डगमगलेलं कन्झम्पशन आहे हे 60% इंजिन पॉवर आहे भारतासाठी.
त्यामुळे आपल्याला लगेचच गव्हर्नमेंट कडून एक मेजर हे जे दिसला ते म्हणजे या बजेटमध्ये मोठा आयटी ब्रेक जो दिला सरकारने, की आयटी ब्रेक का दिला, तर डिस्पोजेबल इन्कम चल तुला पुन्हा देते मी, आता होपफुली यू विल स्टार्ट स्पेंडिंग विथ इट, राईट. तर आता हा आयटी ब्रेक तर इन्कम टॅक्स ब्रेक तर आपण दिलाय, पण समहाऊ गेल्या एका क्वार्टरमध्ये, कारण एक क्वार्टरच झालाय, त्या क्वार्टरमध्ये अनफॉर्च्युनेटली ना कन्झम्पशन इज नॉट रिअली पिकिंग अप. म्हणजे जो काही डेटा आहे तो खूप सॉफ्ट आहे डेटा, सो इट्स अ लिटल हे, म्हणजे उदाहरणार्थ कार सेल्स टू डीलर्स. आता डीलरकडे जे कंपन्या गाडी विकतात ते ऑब्व्हियसली तिकडून पुढे डिमांड आली की ती येतं. तर आता ते डीलर्सचे जे डिमांड आहे ती ह्या जूनमध्ये 1.5 वर्षाची जी लोएस्ट डिमांड आहे ती ह्या जूनमध्ये होती. म्हणजे गाड्या समहाऊ पुढे सरकत नाहीयेत. इट्स नॉट क्विकली मुव्हिंग. सेकंड थिंग इज होम सेल्सचं 20% कमी झालेलं आपल्याला दिसतंय जूनमध्ये. सो समहाऊ होम्स अँड कार्स विच आर लाईक द टू आपण म्हणू मोठे इंडिकेटर्स आहेत. पण ते एम्प्लॉयमेंट पण देतात कारण Of course. ऑटोमोटिव्ह अँड कन्स्ट्रक्शन. ऑफकोर्स. तर ते जरासं सॉफ्ट झालेलं आपल्याला दिसतंय. सो अनफॉर्च्युनेटली प्रॉब्लेम असा आहे की सीचा जो पार्ट आहे विच 60% ऑफ द जीडीपी, तिथे फार म्हणजे वीक झालाय तो, तेवढा सपोर्ट नाहीये कन्झम्पशनला. यू डोंट हॅव हॅपी कन्झ्युमर्स जे म्हणतील की चला ना आपण शॉपिंग करू, राईट. ऑन टॉप ऑफ इट मी तुम्हाला आत्ताच ज्या 2 गोष्टी सांगितल्या, म्हणजे तो कन्झ्युमर समज त्याचा जॉब गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये असला तर प्रश्नच येत नाही हॅपी असण्याचा. करेक्ट. सिमिलरली तो समज आयटी मध्ये पण मिड लेवलला असला आणि तो पीपल्स मॅनेजमेंट करत असला तर तोही बिचारा घाबरलेलाच फिरणार आहे. आणि घाबरलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही ग्राहक हा खर्च करायलाच तयार होत नसतो, तो सेव्हिंग करतो. करेक्ट. त्यामुळे सध्या तुम्ही जो प्रश्न विचारलात ना मला की पुढे जाता काय करूया, डिफिकल्ट टाइम्स. सो मी काही जरासा विचार करत होते की काय काय करता येईल सरकारला, पण मला थोडंसं बॅकग्राऊंड क्रिएट करू दे. सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम हे 4 घटक आपण समज बघितले तर सी इज अ प्रॉब्लेम. आय मध्ये काय होतंय, इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे ज्या कंपन्या एकमेकांकडून गुड्स विकत घेतात किंवा एक्सपॅन्शन प्लॅन्स करतात, ते एवढे टॅरिफचा गोंधळ असताना तुम्ही मला सांगा, आर वी रिअली इन अ पोझिशन वेअर आपल्या कंपन्या म्हणतील चलो लेट्स एक्सपांड. कोणीही मूडमध्ये नाही आहे बरं का आता एक्सपान्शनच्या. बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या भारतात इन्व्हेस्ट करतील का, तर जरी प्लॅन्स होते तरी दे आर शेल्ड. कारण टॅरिफ किती आहे, 50% बांबू असला ना तर कोणालाच इथे यायचं नाहीये, राईट. सो प्रायव्हेट कॅपेक्स पण गोंधळात आहे सध्या. त्यामुळे सी गेलं, आय गेलं. जी गव्हर्नमेंट खर्च करू शकतो का, हो सरकार खर्च करतं. आणि इनफॅक्ट आपल्याकडे गेल्या 8-10 वर्षामध्ये दिस हॅज बीन द चीफ इंजिन ऑफ ग्रोथ. पण गव्हर्नमेंट यांनी सुद्धा आपल्याला इतका मोठा आता इन्कम टॅक्स ब्रेक दिलाय. आणि इफ यू वॉन्ट टू स्टिक टू अ डिसेंट फिस्कल डेफिसिट लेवल तर तुम्ही ओव्हरशूट नाही करू शकत. वाटेल तेवढा खर्च करण्याची गव्हर्नमेंटकडे सुद्धा क्षमता नसते. आणि एवढ्या अनसर्टन्टीच्या काळामध्ये टॅक्स रेव्हेन्यू तरी गव्हर्नमेंटला किती मिळणार आहे हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे हाऊ मच कॅन द गव्हर्नमेंट सपोर्ट द इकॉनॉमी, माझ्या मनात क्वेश्चन आहे. फोर्थ इंजिन इज एक्स मायनस एम, नेट एक्सपोर्ट्स. ते तर म्हणजे गडबडच आहे, आपल्याला एक्सपोर्ट करता येईल की नाही इथपासूनच शंका आहे, राईट. सो आता आपल्याला 4 इंजिन स्टॉल आहे. ऑल 4 इंजिन्स हॅव स्टॉल्ड. आता आपण काय करू शकतो, आपण म्हणजे आता याच्यात 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे आता आय विल टॉक फ्रॉम पॉलिसी अँगल. पॉलिसी काय करू शकते, तर थोडंसं ज्या गोष्टी ना क्विक फिक्स आहेत, ओके, ज्याला क्रिएटिव्हली हँडल करता येईल, पैसा जास्ती लागणार नाही, ह्या गोष्टी तर क्विकली करायला काय हरकत आहे. बरोबर. हा. सो त्याच्यामध्ये आता 2-3 गोष्टी ज्या सुचल्या त्या सांगते. एक म्हणजे काय आहे की कन्झम्पशन हलवण्याकरता अशा ठिकाणी इन्कम तयार झालं पाहिजे जी लोक पटकन कन्झ्युम करायला तयार आहेत. ओके, बरोबर. अर्बन एरियाज आर सॅच्युरेटेड, त्यांचे इन्क्रीमेंट स्टॅग्नंट आहेत, त्यांच्याकडे बऱ्याचशा वस्तू ज्या लागतात त्या आहेत, फ्रीज, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, अमुक डमुक बऱ्यापैकी आहे. इफ वी कॅन चॅनलाइज द इन्कम टू रुरल इंडिया, जिकडे सॅच्युरेशन अजून झालेलं नाही, म्हणूनच ऍक्च्युली कन्झम्पशनमध्ये रुरल इंडियाच आता सध्या स्ट्रॉंगर डेटा दाखवतो ॲज कम्पेअर्ड टू अर्बन इंडिया. सो इन्कम आपल्याला तिकडे कसं पाठवता येईल. सो मनरेगा सारख्या ज्या स्कीम्स आहेत, पीएम किसान सारख्या ज्या स्कीम्स आहेत, मी असं म्हणणार नाही की वाढवा पीएम किसानचं सबसिडी अलोकेशन, दॅट्स अ डेंजरस स्टेटमेंट, पण कंटिन्यू करा. मनरेगा अलोकेशन वाढवायला हरकत नाही. ओके, पुट मोर मनी वेर इट्स लाईकली टू बी युज्ड. नुसतं घरी सेव्हिंग अकाउंटमध्ये गेलं ना तर गडबड होईल, कारण सेव्हिंग अकाउंटमध्ये बँकांमधून पण इन्व्हेस्टमेंट उचलत नाहीयेत, म्हणजे काहीच होत नाहीये त्या पैशाचं. मग अशा ठिकाणी पाठवा जिकडे पाव किलो चहा, 1 किलो साखर, शॅम्पूचे 2 सॅशे आणि एवढासा रिन हे घेतलं जाईल. वी विल कीप द सेल्स मुव्हिंग.
सो रुरल इंडियामध्ये हा पैसा धाडण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे. दुसरं म्हणजे जे रुरल इंडियाचे चीफ इंडिकेटर्स आहेत कन्झम्पशनचे, 2 व्हीलर्स आहेत, रेफ्रिजरेटर्स आहेत, ओके, ह्या सगळ्यासाठी क्रेडिट ईज करा ना. ह्याला आपण इंटरेस्ट सबवेन्शन देऊ शकलो तर पटकन उचलतील लोक कन्झ्युमर क्रेडिट. याच्यावरती आपल्याला सहजच काम करता येईल. याला तर काही पैसा लागणार नाही, म्हणजे लागेल, सबवेन्शनला पैसा लागतो, पण दीज आर क्विक फिक्सेस विच यू कॅन डेफिनेटली ट्राय. NBFCs ना सांगा की Tier 2 सिटीजमध्ये, Tier 3 सिटीजमध्ये तुमचं फास्ट ट्रॅक करा, पाहू, टार्गेट्स द्या त्यांना, आणि त्यांना काहीतरी गॅरंटी द्यावी सरकारने, म्हणजे डी रिस्क करू शकतो आपण दिस काइंड ऑफ मुवमेंट. सिमिलरली मायक्रो फायनान्स डीपन करा. सगळ्यात मॅक्सिमम मी सांगते तुम्हाला कन्झम्पशन कुठे असतं माहिती, बचत गटांमध्ये असतं, SHGs मध्ये असतं. मायक्रो फायनान्सला आपण फास्ट ट्रॅक करू शकतो का? त्यांना आपण जास्ती पैसा देऊ शकतो का? तर ही मंडळी अशी आहेत जी पटकिनी ग्राहक म्हणून उभे राहतील आणि इकॉनॉमीला हातभार लागून जातो. ओके, जॉब्स सपोर्ट करायला पाहिजेत. मग ज्या सेक्टर्समध्ये जॉब्स होऊ शकतात, फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल, टॉईज, फर्निचर, फूड प्रोसेसिंग, ते तर आपण सनराईज म्हणून मानलंच आहे त्याला. तर ह्याच्यामधले जे ऍप्लिकेशन्स आहेत ते फास्ट ट्रॅक करावे, त्याच्यामध्ये पटकन सपोर्ट द्यावा, इंटरेस्ट सबवेन्शन द्यावं, त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटलची सोय उभी करावी, म्हणजे काहीतरी त्यांचे सॅलरी, आउटगो, रॉ मटेरियल, काहीतरी उद्योगधंदे सुरू राहतील या क्षेत्रांमध्ये, विच आर लेबर इंटेन्सिव्ह. एक जरा वेगळा मुद्दा सांगते. ग्रीन मिशन मध्ये आपण खूप सध्या जोरात काम करतोय, म्हणजे ते डिसेंट्रलाइज PM कुसुम खाली असेल की ते सोलार पंप करा बुवा, कम्युनिटी फार्म्स करा बुवा. हे सगळं जे आहे ना, ह्या कन्स्ट्रक्शन बरोबर, म्हणजे समज एखादा माणूस म्हणाला की हा मी कन्सल्टंट आहे याच्यामध्ये आणि हे कम्युनिटी फार्म मी उभं करून देतो आणि त्याचं डिस्कॉम बरोबर टायअप मी करून देतो, तर त्याला काय सांगायचं की एक 30%, 25% लोकल एम्प्लॉयमेंट रिक्वायरमेंट आपण त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये SLA लेवलला घालू शकतो का? करा ना तिथल्या तिथे एम्प्लॉयमेंट क्रिएट, आणि बंडल इट अप विथ ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स. नुसतं कन्स्ट्रक्शन करून गायब नाही व्हायचं, ऑपरेशन मेंटेनन्स करायचं. ऑपरेशन मेंटेनन्स केलं तर तिकडच्या लोकल लोकांना पण त्याच्यामधून काहीतरी फायदा मिळतो. सो ग्रीन इंडिया मिशन जी आहे, GIM, ह्याच्यावरती इतकं जोरात आपलं काम चालू आहे, आणि दिस इज समथिंग जे काम बंदही होणार नाही, कारण आपण 2070ला नेट झिरोला कमिटेड आहोत सध्या, आणि इंटरनॅशनल कमिटमेंट आहे भारताची. मग ग्रीन इंडिया मिशन वरती पिगीबॅक करून आपण एम्प्लॉयमेंट तयार करू शकतो का, ह्याचा थोडासा क्रिएटिव्हली आपण विचार करू शकतो. इफ वी डू दिस, तर सीला थोडासा हातभार लागतो. लेट मी टॉक अबाउट इंडस्ट्री अँड एक्सपोर्ट्स टुगेदर. यांना काय काय आपण करू शकतो. आता जे रिफंड्स मिळायचे, IT रिफंड, GST रिफंड, ऑटोमॅटिक लेवलवरती सुरू करा. सोपी अजून एक गोष्ट सांगते, ज्याला पैसा नाही लागणार, त्याला वळण लावायला लागेल फक्त. ट्रेड्स प्लॅटफॉर्म तुम्हाला माहितीये का? ट्रेड रिसिव्हेबलचा डिस्काउंट प्लॅटफॉर्म असतो. ह्याचा अर्थ काय की एखादी पब्लिक सेक्टर कंपनी आहे, मी त्यांची वेंडर आहे, तर मी जेव्हा इन्व्हॉइस रेज करते, मी समज ट्रेड्सवरती तो इन्व्हॉइस टाकला, तर बँक मला डायरेक्टली पैसे देते, आणि द PSU विल रिटर्न दॅट मनी टू द बँक ॲट अ लेटर. ऑफकोर्स याला डिस्काउंटिंग प्रोसेस असतो, यू अंडरस्टँड दिस. ट्रेड्सवरती CPSEsनी, म्हणजे सेंट्रल PSEsनी कंपल्सरी मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन करावं, हा सरकारचा नियम ऑलरेडी आलाय, आणि CPSEs आर रजिस्टर्ड ऑन ट्रेड्स प्लॅटफॉर्म. ओके, बट दे आर नॉट ऍक्टिव्ह ऑन इट. अच्छा, म्हणजे इन्व्हॉइस मी जरी टाकलं तरी ते पटकन किती मिळेल, त्याच्यावरती डिस्काउंट मला मिळेल का, किंवा एम आय एनकरेज, किंवा एम आय मेड अवेअर ॲज अ वेंडर की बुवा ह्याच्यावरतूनच आपल्याला काम करायचंय. सो दीज थिंग्स नीड टू कम मोर अंडर रेग्युलेशन और सुपरविजन. ह्याच्यावरती मॉनिटरिंग कंट्रोल दिला तर MSMEs ज्या आहेत, ज्या छोटे सप्लायर्स आहेत PSEsना, त्यांना पटकन त्यांचं वर्किंग कॅपिटलसाठी का होईना कॅश फ्लो ऑन राहतो ट्रबल्ड इकॉनॉमिक टाइम्समध्ये. त्यामुळे त्यांनी एक फायदा होऊ शकेल. दुसरं म्हणजे ह्या GCCs ज्या आहेत आपल्याकडे, ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स, 1700 आहेत सध्या भारतामध्ये. कुठे आहेत? Tier 1 सिटीजमध्ये, सगळेच्या सगळे, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, नोएडा. पण हळूहळू Tier 2 मध्ये जायला लागलेत. तर सरकारचं जे काही बजेट कॅपेक्ससाठी असेल त्याच्यामध्ये Tier 2 आणि Tier 3 मे बी लिटल टू मच, पण ऍटलीस्ट Tier 2 सिटीजमध्ये प्लग अँड प्ले मॉडेल्स आपण करू शकतो का टू होस्ट GCCs? कॅन वी हॅव अ स्कीम की बुवा 1 वर्षामध्ये आपल्याला, मला हल्ली ना बोलायलाच भीती वाटते, 500 GCCs करायचे Tier 2 मध्ये, कारण ह्या सगळ्या गोंधळामुळे भीती वाटते. नाहीतर 500 वुड हॅव बीन इझी. तर आपण ह्यांना प्लग अँड प्ले मॉडेल देऊ शकतो का? तर ह्यानी एक सपोर्ट मिळेल एम्प्लॉयमेंटला, इंडस्ट्रीला, अँड सो ऑन सो फोर्थ. एक्सपोर्टसाठी आपण काय करू शकतो? अगेन क्रिएटिव्ह आयडिया, नो नीड टू स्पेंड एनी मनी. भारताचे FTA आहेत की नाही? आपला ASEAN बरोबर FTA आहे, फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे. कधी साईन केला? 2009 साली. तेव्हा गुड्ससाठी केला. मग काहीतरी 14-15 साली मला वाटतं आपण सर्व्हिसेस पण इन्क्लूड केल्या त्याच्यामध्ये. विल बी सरप्राइज टू नो विनायक की 30% त्याचा युटिलायझेशन रेट आहे. का? हा सांगते. आधी युटिलायझेशन रेट 30% आहे म्हणजे काय?
की समज 100 रुपयाचा माल मी ह्या FTA अंतर्गत आसियान मधल्या एखाद्या देशाला विकला, तर त्यापैकी 30च रुपयाचा माल असा आहे जो मी 0 टॅरिफनी आत घालतीये. उरलेला 70% माल हा मी टॅरिफ देऊन वेड्यासारखा पाठवते त्यांच्याकडे. दिस इज 30% युटिलायझेशन रेट. हा वेडेपणा का करावा? आपला FTA आहे त्यांच्याबरोबर, म्हणजे 0 टॅरिफने मला आतमध्ये माल माझा पाठवता आला पाहिजे. का करत नाहीत? कारण याच्यामध्ये रूल्स ऑफ ओरिजिनचा जो सगळा सेटअप आहे ना, ROO ज्याला आम्ही म्हणतो, तो खूप जाचक असतो बरं का. म्हणजे भारतामधून मी हँडबॅग्स तयार करतेय आणि त्या मी सिंगापूरला पाठवतेय. आता सिंगापूर माझ्याकडे किंवा जपान माझ्याकडे काय हे मागतं की भारतातच बॅग कशावरून तयार झाली. तर ऍटलीस्ट 35% ह्या हँडबॅगचे जे कंपोनंट्स आहेत ते भारतात तयार झाल्याचं सर्टिफिकेशन मी लावलं तर मला 0%नी आत जाता येतं. लोकांना हे जाचक वाटतं. पण कुठलाही तुम्ही एक्सपोर्ट प्रॉडक्ट करताना तुम्ही 1000 ठिकाणून इम्पोर्ट करत असता हो. एक विचार करा ना हँडबॅगचा. त्याच्याकडे जे स्टीलचे छोटे छोटे लूप्स असतात ते एकीकडून घेतले, त्याचं काहीतरी अजून ऍक्सेसराईज केलं ते दुसरीकडून घेतलं, लेदर तिसरीकडून घेतलं, त्याचा शिवणाचा थ्रेड आहे तो चौथीकडून घेतला, मशीन्स 5वीकडून घेतली. याचं करायचं कसं सर्टिफिकेशन? हे फार लोकांना जाचक वाटतात हे प्रश्न. आणि लिटरली हे ROO इज सच अ बिग प्रॉब्लेम की ओनली 30% युटिलायझेशन आपल्या इतक्या जुन्या FTA वरती आहे. तर मला काय वाटतं की आता हे अमेरिकेने अनसर्टन्टी केली, आपल्याला अमेरिकेकडे किती एक्सपोर्ट करता येईल आपल्याला माहिती नाही. अरे पण जे एक्झिस्टिंग FTA आहेत ते तर फुल्ली आपण एक्सप्लॉइट करायला नको का? मग याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे समज तुम्हाला असं वाटतंय की सिंगापूरने घातलेली जी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ती खूप जाचक आहेत, निगोसिएट करा ना. त्यांच्याबरोबर बसून त्यांना सांगा ना की तुमचं डेफिनेशन काय आहे. 35% भारतात तयार झालं पाहिजे म्हणजे काय? डिफाईन. गिव्ह मी इन रायटिंग की एक्झॅक्टली काय पाहिजे. सर्टिफिकेशन कसं होतं याचं? सर्टिफिकेशनचं ट्रेनिंग द्याल का? आपल्या लोकांना अवेअर करा. आपली जी लोक तिकडे विकत असतात सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन घ्यायला तर चेंबरमध्ये येतच असतात. कुठले म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्समध्येच ते सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन मिळतं. जेव्हा तो एक्सपोर्टर तिकडे येतो की मला सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन पाहिजे, IEC कोड पाहिजे, तेव्हा त्याला हे करा की कंपल्सरी ट्रेनिंग आहे बाबा ROOचं. किती सिंपल गोष्ट आहे ही. किती FTA आहेत अहो, आपण त्या ऑपरेशनलाइजच करत नाही आहोत आणि आता हे लोक आम्हाला टॅरिफ लावतील म्हणून आपण घाबरून बसलो. याच्यासाठी तर काही पैसा लागणार नाही. जस्ट बी क्रिएटिव्ह. Right? So these are some things that we can do. Finally, so this is for C&I and promoting jobs, promoting employment, protecting investors, protecting exporters. हे सगळं आपण करू शकतो. गव्हर्नमेंटनी काय करायला हवं फिस्कल स्पेसमध्ये? फिस्कल आणि मॉनिटरी सपोर्ट आता तर सरकारला द्यावाच लागेल. कारण वी आर लुकिंग ॲट व्हेरी व्हेरी ट्रबल्ड टाइम्स, राईट? सो गव्हर्नमेंटनी आता जो काही कॅपेक्स स्पेंडिंगचा विचार केलाय तो थोडासा रिप्रायोरिटाईज त्यांनी करावा. म्हणजे ज्याच्यामुळे क्राउडिंग इन होतं की इतर सांगते म्हणजे एखादा प्रोजेक्ट उभा राहिला ना की त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने अजून 10 प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट्स पण आत येतात. उदाहरणार्थ रेल्वेज. एक तुम्ही रेल्वेचा एक प्रकल्प उभा केला की त्याच्यामुळे इतर प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट बूस्ट होऊन ते त्याच्याशी त्या अनुषंगाने त्याचे पण इन्व्हेस्टमेंट्स वाढायला लागतात त्या प्रायव्हेट सेक्टर्सच्या. असे सेक्टर्स प्रायोरिटाईज करावे. मॉन्युमेंट ब्युटिफिकेशन, बिल्डिंगी बांधणं. While these are projects, they don't have a massive crowding in associated with them. तर आपण हे थोडंसं जितकं स्पेस परमिट होईल तितकं रिप्रायोरिटाईज थोडंसं म्हणजे सरकारकडे आता 3 गोष्टी मी म्हणेन की एक तर फिस्कल मॉनिटरी सपोर्ट जर असा सढळ हस्ते द्यायला लागेल जितका होईल तितका. दुसरं म्हणजे रिप्रायोरिटायझेशन ऑफ दोज प्रोजेक्ट्स विच विल एनकरेज प्रायव्हेट सेक्टर टू कम इन. आणि थर्ड मी म्हणेन निगोसिएशन. कॉन्स्टंट निगोसिएशन करा. गेट दिस डील डन फॉर अस. कारण आत्ता ह्या घडीला अनफॉर्च्युनेटली आपण अशा पोझिशनमध्ये नाही आहोत की आपल्याला समज हे टॅरिफ्स 50% गेले तर आपल्याला हे परवडण्यासारखं नाही. त्यामुळे सध्या आपल्याकडे खूप मोठा चायनासारखा रेअर अर्थ वगैरेचा एखादा प्लॅन काही नाही आहे ज्याच्या बेसिसवरती आपण खूप जोरात काहीतरी सिंहगर्जना करू शकतो. तर गोड बोलून आणि तरी सुद्धा फर्मली बोलून आपल्या लाईन्स ज्या आहेत त्या काहीही क्रॉस करण्याची गरज नाही. इतर खूप गोष्टी आहेत ज्या आपण अमेरिकेला देऊ शकतो. तुम्हाला गाड्या विकायच्या आहेत ना आमच्याकडे, डन, पण मक्का विकायचा नाही. तुला इसेन्स विकायचा आहे ना, ओके, पण दूध द्यायचंय. असं अशा पद्धतीने थोडंसं डिप्लोमसीच्या फील्डमध्ये हे जातं. तो काय माझं क्षेत्र नाही, पण हल्ली असं मला जाणवायला लागलं विनायक, इकॉनॉमिक्स अँड डिप्लोमसी सेम थिंग. पण हा सगळा डेटा आपल्याला हे दाखवतोय ऍक्च्युली की ट्रम्पनी केलेले जे काही आपल्यावरती आरोप आहेत दोज आर फेअरली फॉल्स.
अजेंडा काहीतरी वेगळा आहे. अजेंडा हा आहे की त्यांच्या गोष्टी त्यांना काही काही पुश करायच्या आहेत आपल्याकडे. आणि एक एक्झाम्पल सेट करण्याची खुमखुमी असते. चायना इज द फास्टेस्ट म्हणजे बिगेस्ट थ्रेट टू अमेरिका, पण त्यांना ते हात लावू शकत नाही आहेत. मग एक दुसरं एशियामध्ये कुठलं एक्झाम्पल सेट करता येईल? दुसरं तर आपणच आहे एशियामध्ये. आता युरोपला बघा ना, युरोप बरोबर जो FTA आता ट्रम्पने निगोसिएट केला, इतका विचित्र आहे की अमेरिकन टॅरिफ 15% आलं आणि युरोपियन टॅरिफ 0. म्हणजे अमेरिका सगळा माल यांना विकणार 0% आणि युरोपियन माल मात्र आत येईल तेव्हा 15% टॅरिफ लावणार. हा पण डिप्लोमसी अयोग्य आहे, नाही का? दिस इज गोइंग ओव्हरबोर्ड. त्यामुळे आपले जे लिमिट्स आहेत ते सुरक्षित ठेवायचे. आपली ऑटॉनॉमी योजनांची ऍब्सोल्युटली सुरक्षित ठेवायची. ज्वलंत अभिमान भारताच्या स्वातंत्र्याचा, विचार स्वातंत्र्य, योजना स्वातंत्र्य, ह्याचा सगळा अभिमान बाळगून जे काही गोष्टी देऊन सध्याचं आपल्याला तारता येईल, पुढे सरकवता येईल, ते हुशारीने खेळी खेळणं हा एकच आता सध्या पर्याय आहे. तुमच्या उत्तरात एवढे पैलू आहेत की माझ्या मनात ढीक प्रश्न आहेत. मी काही महत्वाचे विचारतो. एक जो खूप आधीपासून डोक्यात होता की कन्झम्पशन न वाढणं हा सेंटिमेंटल इश्यू आहे का स्ट्रक्चरल इश्यू आहे? कारण तुम्ही जे हिंट केलं की ग्रामीण भागातच वाढवा, पण सगळ्या डेटात असं वरवर बघितलं तर असं दिसतं की 10 कोटीचा इंडिया तिथंच अडकलाय. तिथं सगळं स्पेंड करतो, सगळं करतो. 10 कोटी फॅमिलीज पकडू, 30 कोटीचा, आणि बाकीचे 100 कोटी करत नाही. तर कन्झम्पशन न वाढणं हा सेंटिमेंटल पेक्षा स्ट्रक्चरल इश्यू आहे का? हा सॉल्व्ह नाही केला तर ज्याची खूप चर्चा ऐकली, मला काय आहे ते कळलेलं नाही, त्या मिडल इन्कम ट्रॅपमध्ये आपण जाणार. कन्झम्पशन न होणं हा स्ट्रक्चरल इश्यू आहे ना, नाही कसं. सेंटिमेंटल पण आहे, पण मुख्य म्हणजे स्ट्रक्चरल का असतो? कारण जेव्हा तुम्ही एक गोष्ट विकत घेताना, अगदी सेफ्टी पिन विकत घेतली एखादी, तर त्या सेफ्टी पिन मॅन्युफॅक्चरर तो म्हणतो की अरे वा, माझा आज सेल्स झाला, चला लेट मी पुट इन सम ऑर्डर फॉर सम रॉ स्टील विच गोज इन टू दॅट सेफ्टी पिन. त्यामुळे ह्यानी ना मल्टिप्लायर इफेक्ट्स तुडुंब होतात. मी केचप विकत घेते तेव्हा त्या किसानच्या फॅक्टरीमध्ये मी इन्कम तयार करत असते. तिथली लोक घरी जाताना मुलांसाठी पुस्तकं विकत घेतात, पुस्तकवाला खुश होतो. तो अजून घरी जाताना बायकोसाठी अजून काहीतरी सोन्याचं घेतो, सोनार खुश होतो. सोनार घरी जाताना अजून काहीतरी विकत घेतो. सो दीज आर मल्टिप्लायर्स. त्यामुळे एका माणसाने एक सेफ्टी पिन विकत घेतली, एका बाईने एक केचप विकत घेतलं, एखाद्या माणसाने अजून एक काहीतरी विकत घेतलं, तर अनेक सेक्टर सडनली त्याच्यामुळे, आपण किकस्टार्ट म्हणतो ना व्हेकल्सला, तसं हे किकस्टार्ट होतात. ह्याची आपल्याला गरज आहे स्ट्रक्चरली अगेन, कारण 60% आपल्याकडे कन्झम्पशन ड्रिव्हन GDP आहे. तुमचा जो मिडल इन्कम ट्रॅपचा जो प्रश्न आहे ना, ही एक जरा वर्ल्ड बँकची कल्पना आहे बरं का, ते सांगते मी तुम्हाला थोडं. आणि ही जुनी कल्पना आहे, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही. मला वाटतं 13-14 साली एक वर्ल्ड बँकचा पेपर आला होता. त्या पेपरमध्ये त्यांनी इतकं इंटरेस्टिंग मांडणी केली होती की त्यांनी असं लिहिलं की 1990 पासून 2010 परहॅप्स, बरोबर आहे, 20 वर्षांमध्ये 34च इकॉनॉमीज आहेत ज्या मिडल इन्कमच्या हाय झाल्या. अच्छा. 34. आणि जवळजवळ 150 अशा इकॉनॉमीज आहेत ज्या लोच्या मिडलमध्ये आल्या आहेत, पण मिडल मधून पुढे सरकू शकत. त्याला त्यांनी सांगितलं मिडल इन्कम ट्रॅप, असं त्यांनी त्याला नाव दिलं. त्याच्यात आपली गणना आहे का, हा एक पहिला प्रश्न आपण बघूया. तर एनिवे, ते करायच्या आधी मी जरा एक सांगते की एस्केप ज्या झाल्या ना कंट्रीज, म्हणजे ज्या मिडल इन्कम टू हाय इन्कम गेल्या 34, त्या 34 कुठच्या आहेत? तर आपले एशियन टायगर आहेत त्याच्यामध्ये. सिंगापूर, हाँगकाँग, तैवान, साऊथ कोरिया, ह्या सगळ्या आहेत. त्याच्यानंतर काही लॅटिन अमेरिकन कंट्रीज आहेत, उदाहरणार्थ उरुग्वे आहे त्याच्यामध्ये. काही ईस्ट युरोपियन कंट्रीज आहेत, उदाहरणार्थ लॅटविया, इस्टोनिया. ऑल ऑफ देम हॅव एस्केप्ड द मिडल इन्कम ट्रॅप. मला हे बघताना ना पहिल्यांदा असं लक्षात येतं की हे सगळे ना एक्सपोर्ट्समध्ये एकदम तगडे आहेत. आजही ना बरेच वेळेला पेपरमध्ये पण ही चर्चा असते की कशाला ट्रम्पला घाबरावं हो, आपल्याकडे 140 कोटी लोकांची लोकसंख्या, डोमेस्टिक मार्केट आपलं काम करेल. नाही करत बरं का. असा एक्सपोर्ट पेसिमिझम हा फार डेंजरस असतो. कारण तुम्ही समज देशांच्या ग्रोथ ट्रॅजेक्टरीज बघितल्या तर तेच देश सातत्याने 25-25, 35-35 वर्ष वाढलेत जे एक्सपोर्ट करत होते. एक्सपोर्ट पेसिमिझम असलेला देश आजपर्यंत मी सस्टेनेबली वाढलेला पाहिलेला नाही. एक्सपोर्ट्समुळे काय होतं, ग्लोबल मार्केट मिळतं ठीक आहे, पण यू आर ऑन युअर टोज ऑल द टाइम. तुम्ही तैवान बरोबर कॉम्पीट करता ना, तुम्ही इनोव्हेशनचा विचार करता, तुम्ही टेक्नॉलॉजीचा विचार करता, तुम्ही कॉस्ट कटिंगचा विचार करता, तुम्ही अतिशय सतर्क आणि कंटिन्युअसली हुशार विद्यार्थी असतो की नाही, जो सारखा रिवॅम्प करतो स्वतःला, तशी तुमची भूमिका होऊन जाते. त्यामुळे एक्सपोर्ट पेसिमिझम, जे लोक हे म्हणतात ना की डोमेस्टिक मार्केट आपलं काम करेल, इज नॉट अ गुड आर्ग्युमेंट ॲट ऑल.
आपल्याला ग्लोबली इंटिग्रेटेड राहिलंच पाहिजे. लेट्स गो बॅक टू द MIC थिंग. सो मिडल इन्कम ग्रुप्स. मिडल इन्कम कोण? म्हणजे हे 34 मग मी तुम्हाला सांगितलं एस्केप झाले, बाकीच्या तिकडेच राहिल्या 150 कंट्रीज. ओके, हू इज अ मिडल इन्कम कंट्री? त्याचं डेफिनेशन काय? तर वर्ल्ड बँकने असं दिलंय की तुमचा पर कॅपिटा इन्कम समज 11ची गणना आहे बरं का, म्हणजे माझ्या मनात $1,100 पासून ते $13,000 पर्यंत तुमचा पर कॅपिटा इन्कम असला तर तुम्ही मिडल इन्कम कंट्री आहात. आणि त्याच्यात सुद्धा लोअर मिडल आणि अपर मिडल असे 2 भाग आहेत. तर लोअर मिडल इज $1,100 to $4,400 पर कॅपिटा पर इयर. भारताचा किती आहे? साधारण 2,500. ओके. पर कॅपिटा इन्कम. दॅट मीन्स आपण लोअर मिडल आहोत. त्यामुळे मिडल इन्कम ट्रॅप ज्याला म्हणतात ना, म्हणजे तो फॅन्सी वर्ड आहे आणि तो आवडतो आपल्याला, पण टेक्निकली आपण त्याच्यात नाही आहोत, कारण इट पर्टेन्स मोस्टली टू द अपर मिडल इन्कम ग्रुप. ओके, ठीक आहे. जरी नसलं तरी हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहेच की आपली पण ग्रोथ रेट कमी झाली आहे का ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. मिडल इन्कम ट्रॅपमध्ये काय होतं माहितीये का, लो इन्कम पासून मिडल इन्कम मध्ये येईपर्यंत तुम्ही दणकून ग्रोथ दाखवता आणि मग ती अशी लॉगरिथमिकली जाते, म्हणजे ती आधी खूप फास्ट जाते आणि मग स्लो 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 होऊन प्लेटो होते. राईट. अनफॉर्च्युनेटली भारताच्या बाबतीत हे झालंय की आपली 1991 नंतर तुम्ही बघितले तर ग्रोथ रेट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे 2004 to 2009 मध्ये आपण 8-8.5% वाढलो. त्याच्यानंतर जी आपली ग्रोथ रेट टेपर झालीये ते आज आपण साधारण 6.5%लाच आहोत. या पुढच्या वर्षी ट्रम्पचं एक सोडा तुम्ही, पण गेल्या वर्षी कुठे ट्रम्पचं काही प्रॉब्लेम होता, तरी आपण 6.5%नीच वाढलोय. सो माझ्या डोळ्यासमोर भारताचा एक ग्रोथ रेट जो आहे तो साधारण 6, 6.5, 7 ह्या रेंजमध्ये आपण येऊन थांबलोय. ह्याला ब्रेक करून पुढे कसं जायचं हे समहाऊ आपल्याला गणित अजून ते अवगत नाहीये असं म्हणूयात आपण. दुसरा मला जो एक मिडल इन्कम ट्रॅप्ड कंट्रीज असतात त्यांच्यामध्ये इनइक्वालिटी नॉर्मली हाय असते. ते आपल्याकडे पण दिसते आहेच ना. सो 1% लोकांकडे 22% इन्कम असणं हे प्रॉब्लेमॅटिक सिनेरिओ आहे. आणि यांनी खरा प्रॉब्लेम कुठे उभा राहतो की गव्हर्नमेंटला तेवढा टॅक्स रेव्हेन्यू पण मिळत नाही इन ऑर्डर टू कम आउट विथ रिफॉर्म्स. आणि त्यांनी एक सोशली सेंटिमेंट बिघडतो, तो बिघडतोच. सो मिडल इन्कम ट्रॅपमध्ये आपण आहोत का? टेक्निकली आपण नाही आहोत, पण तरी सुद्धा स्ट्रक्चरली आपण आहोत इज व्हॉट आय वुड से. ह्यातून बाहेर कसं यायचं? कारण ट्रॅपमध्ये आहोत पेक्षा खूप जास्ती एक्साइटिंग ह्याचं की बाहेर कसं येता येईल. अगेन माय आन्सर वुड बी द सेम अँड आय एम नॉट रिपीटिंग. माय आन्सर इज ह्याच्यासाठी पैसा नाही लागणार. ह्याच्यासाठी ना क्रिएटिव्हली तुम्हाला प्रोसेस बदलण्याची गरज आहे. स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्सची गरज आहे. त्या इन्स्टिट्यूशन्सना डेटाला जो द्यायला पाहिजे तो मान देण्याची गरज आहे. तुम्हाला ऑटोमेशनची गरज आहे विच विल रिड्यूस द करप्शन. तुम्हाला अनेक लेवलला डिरेग्युलेशन आणण्याची, प्रायव्हेटायझेशन आणण्याची, नवीन रक्त आणण्याची गरज आहे. तुम्हाला सिम्पल थिंग्स लाईक वर्किंग कॅपिटल आपण इज अप कसं करू शकतो, त्याच्यात काही फार करायची गरज नाही. किंवा मी म्हटलं तसं एक्झिस्टिंग FTA तो ऑपरेशनलाइज कसा करू शकतो. तर हे क्रिएटिव्ह सोल्युशन्स आपण थोडेसे आणले ना तर आय थिंक इट विल गिव्ह अस दॅट नेसेसरी फिलिप अपवर्ड्स. तुम्ही या उत्तरात असं म्हणालात की एक्सपोर्ट ओरिएंटेड देशांनी या ट्रॅप मोडला बऱ्यापैकी. पण मग असा प्रश्न मला येतो की चायना म्हणलं तर डिग्लोबलाइज, म्हणलं तर दुसऱ्या सोशल मीडिया नाही, दुसरं ॲप नाही करतायत एक्सपोर्ट. तर मध्ये असा एक ट्रेंड आला की लेट्स डिग्लोबलाइज. आता ट्रम्पनं चालूच केलंय ना, तर काही वर्ष क्लोज्ड इकॉनॉमी बना, डोमेस्टिक प्लेयर स्ट्रॉंग करा, मग पुन्हा ओपन व्हा, असलं काही करावं. आय एम नॉट इन फेवर. हे असं डिग्लोबलायझेशन करणं, सडनली आपली जी उघडीदार आहेत ती बंद करणं आणि बाहेरच्या घटनांशी कॉम्पीट न करता असं म्हणणं की हा मी अव्वल नंबर आहे आतमध्ये, हे खूप डेंजरस असतं. हे पुन्हा आयर्न कर्टनकडेच गेलो की नाही का, म्हणजे तुमच्या आरशामध्ये तेच दिसतं जे तुम्हाला पाहायचंय. आणि अशा क्लोज्ड इकॉनॉमीमध्ये खूप सिग्नल चुकीचे मिळतात, प्राइसिंग सिग्नल्सच चुकीचे मिळतात. उदाहरणार्थ समज एखादा लॅपटॉप आहे, तो उद्या समज आपली क्लोज्ड इकॉनॉमी, आपला काही संबंध नाही, कुठला एक्सपोर्ट इम्पोर्ट काहीच नाही, आणि एक लॅपटॉप समज आपल्याला 5 लाख रुपयाला मिळायला लागला. सांगणार कोणाला तुम्ही? कम्पेअर कोणाशी करणार? पण समज बाहेरून तेवढ्याच तोडीचा लॅपटॉप हा समज आतमध्ये आपल्याकडे 2 लाख रुपयाला येतोय किंवा अजून 1.5 लाख रुपयाला येतोय, तर कुठेतरी आपल्याला हे सिग्नल मिळतं की अरे देयर इज समथिंग रॉंग विथ मी. सिग्नलच बंद करायचा का? आरसाच पाहणं सोडायचं का? ह्याच्या मी फार विरोधात आहे. त्यामुळे एक्सपोर्ट्सला ना, म्हणजे मला अगेन विल गो बॅक टू द तुमचाच क्वेश्चन दुसऱ्या ह्यानी मी आता हँडल करते की एक्सपोर्ट हा जेवढा स्ट्रक्चरल मामला आहे ना तेवढा हा सेंटिमेंटल आहे. आणि तो एक्सपोर्ट जो असतो ना तो खरा देशाला खूप तयार करतो, कारण तुम्ही यू आर इन क्यू विथ द टाइम्स. तुम्हाला मार्केट कळत असतं, तुम्हाला इतर ट्रेंड्स कळत असतात, तुम्ही इनोव्हेट करायला धावता, कारण नाही तर तुम्ही बाहेरच पडाल. हे सगळं बंद करणं हे किती डेंजरस होईल.
त्यामुळे नो, आय थिंक ग्लोबल एंगेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण केलं की हे काम 60-60 वर्ष बंद होतो आपण, त्यातून काही चांगलं फारसं निघालं नाही. जसे आपण ओपन झालो तसं आपल्याला लक्षात आलं 1991 साली की अरे हा गोंधळ आहे सगळा. आणि तो जे कर्व इफेक्ट म्हणतात ना, पहिल्यांदा जीडीपी पडतो तो का पडतो? कारण अचानक बाहेरचा राक्षस येऊन उभा राहतो दारात आणि आपल्या लक्षात येतं की अरे माझ्यात कुवत नाहीये याला हँडल करण्याची. मी माझ्या वेगळ्याच जगात मज्जेत होते, पण हे बरोबर नाहीये. बाहेरचं जग निराळं आहे. म्हणून तो जे येतो. तर मला तरी वाटतं पुन्हा पुन्हा तो जे ओढवून घेण्यात काय अर्थ आहे? आपण आपले मस्तपैकी चाललोय ते जरासं चालूया, अजून सुदृढ करूया. लॉगरिथमिक झालाय त्याला एक्सपोनेन्शियली एक वळण कसं, एक्सपोनेन्शियल माइट बी टू मच, पण ऍटलीस्ट तो लॉगरिथमिक प्लेटो जो आलाय ना, तो जरासा कसा हलवता येईल ह्याचा आपण थोडासा क्रिएटिव्हली विचार करायला हरकत. खूप वियर्ड प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आधीचा, की 2 वर्ष अजून 3 वर्ष ट्रम्प आहेत असं आपण गृहीत धरू. त्यांच्या आजवर टिकलेल्या नॉर्म्सनुसार ते काही परत प्रेसिडेंट आत्ता तरी होऊ शकत नाही. 3 वर्ष सस्टेन झालं की प्रश्न सुटेल का? 3 वर्ष सस्टेन करायची ताकद, रिझर्व्ह, कॅपिटल देशाकडे आहेत का आपल्या, की जे काय गंगाजळी ओपन करतील आणि सरकार पैसे वाटत राहील का? हा अजून मोठा, अजून लॉंग टर्म प्रश्न राहणार आहे. नो डायरेक्ट आन्सर्स. कारण काय माहितीये का, इकॉनॉमिक थिअरीमध्ये आम्ही म्हणतो, एक आम्ही अझम्पशन करतो बरं का. इकॉनॉमिक्सना एक आवड असते अझम्पशन्स करण्याची. फर्स्ट अझम्पशन इज दॅट एव्हरी प्लेयर इज अ रॅशनल एजंट. हां, आपल्या समोर एक युएस प्रेसिडेंट असा उभा राहिलाय जो रॅशनॅलिटीच्या नॉर्म्सला टिकूनच देत नाहीये. रोज नवीन काहीतरी आपल्याला अतिशय इरॅशनल, नॉट डेटा बॅक, असं आपल्याला द मोस्ट पॉवरफुल पर्सन ऑफ दिस वर्ल्ड इज बिकमिंग इरॅशनल. ही सिच्युएशन ना, न भूतो न भविष्य ती सिच्युएशन आहे. ही हँडल कशी करायची बुवा, हेच आपल्याला माहिती नाहीये. बट कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की पुढचे 3 वर्ष समज हे टिकले, मी म्हणेन पुढच्या 3 वर्षांचा माझा तरी होरायझन नाहीये. मी तर म्हणते 27 ऑगस्ट हाच आपला होरायझन पाहिजे. कारण तो तिढा सुटला तर पुढे आपल्याला पण काहीतरी सोडवण्याचे चान्सेस आहेत. 27 ऑगस्टला आपली 50% टॅरिफ ऑन होतीये. त्याच्या आधी आता ह्याचे पण रिपोर्ट्स रोज काहीतरी बदलत आहे न्यूजपेपर्समध्ये, पण असं म्हणतात की अमेरिकन डेलिगेशन एक येईल इथे. असंही म्हटलं जातंय की UN जनरल असेंब्ली मीटिंगला मोदी स्वतः अमेरिकेला जातील अँड ऑन द साइडलाईन्स ही विल हॅव अ मीटिंग विथ ट्रम्प. मला असं वाटतं 3 वर्ष खूप मोठा काळ आहे विनायक. 3 वर्ष आपण डेफिनेटली सस्टेन नाही होऊ शकणार इफ 50% टॅरिफ गोज ऑन. त्यामुळे आपला म्हणजे निदान माझा तरी थॉट होरायझन जो आहे ना, आत्ता तरी तो 3 आठवड्यापुरताच आत्ता स्ट्रेच्ड आहे. आणि ह्याचाच आत्ता सारखा विचार झाला पाहिजे सरकारकडून, की हे युद्ध आपल्याला कसं जिंकता येईल. ओके, काहीही करून हा डील आपल्याला सिक्युअर करायला पाहिजे, की तो 50% टॅरिफ भारतावरती येता कामा नये. कारण समज तो टॅरिफ आपल्यावरती आला ना, तर यू आर लुकिंग ॲट अ मेजर जॉब लॉस. हा जॉब लॉस झाला की कन्झम्पशन अजूनच डाऊन होईल. गव्हर्नमेंटने कितीही खर्च केला तरी सेंटिमेंट्स यायला खूप त्रास होईल. अजून एक तुम्हाला त्याचं विचित्र एक पैलू सांगते. इतके दिवस काय होत होतं, की भारताचा टॅरिफ हा इतर आपल्या एशियन जे नेबर्स आहेत त्याच्यापेक्षा कमी निगोसिएट होईल अशी एक साधारणपणे भूमिका होती. कारण मोदींचं आणि ट्रम्पचं एक वैयक्तिक पण इक्वेशन मॉडरेटली गुड आहे असं म्हणायला हरकत नव्हती. तर असं लोकांना वाटत होतं, की चायना प्लस वन स्ट्रॅटेजी बद्दल आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा विच इज द मोस्ट लॉजिकल डेस्टिनेशन फॉर दिस इन्व्हेस्टमेंट. तर हे डेस्टिनेशन भारतच असू शकतं ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर एशियन नेबर दॅट यू कॅन थिंक ऑफ. पण आज समज आपल्याकडून एक्सपोर्ट्स होतात तेव्हा 50% टॅरिफ लागायला लागलं ना, तर चायना प्लस वन स्ट्रॅटेजीला बाय बाय म्हणण्याची वेळ येणार. आणि हे सगळे चायना प्लस 1.5 वगैरे सगळे जे होतील, हे व्हिएतनाम, बांगलादेश, इक्वाडोर, थायलंड, या सगळ्यांना आपण बिझनेस ओंजळी भरभरून देतोय. आणि एकदा बिझनेस शिफ्ट झाला ना, एकदा ती सायकल शिफ्ट झाली, फार वेळ लागतो पुन्हा यायला, फारच वेळ लागतो. त्यामुळे हे अफोर्डेबल नाहीये हो. मला सांगा, तुम्ही 30 आणि 35 लाख या काउंटनी अनएम्प्लॉयमेंट वाढली तर किती गंगाजळी तुम्ही ओपन करणार आणि काय कोणाला देणार तुम्ही पैसा. पण त्यातून येणारं जे नैराश्य आहे, भले तुम्ही अजून काही इन्कम स्कीमही तयार कराल, काय आपण म्हणूया अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट्स जरी तुम्ही लोकांना दिले, ते जाऊन खर्च करण्याच्या मनस्थितीत असतील का, की उद्या मला जॉब आहे की नाही माहिती नाही, मी नाही खर्च करणार. त्यामुळे एकूण काय ना, ॲट व्हॉट एव्हर इट टेक्स आपल्याला हा डील थांबायलाच हवा आहे, हा 50% टॅरिफचा. त्यामुळे माझं तरी निदान वैचारिक विश्व आत्ता 3च आठवड्यावरती आहे, पण हे 50% लागले तर पुढची 3 वर्ष किती भयाण जातील
याचा विचार मला आता करायचा नाही, कारण मला भीतीच वाटते, ह्या शक्यतेची सुद्धा भीती वाटते. सो समजा हे काही जण म्हणतात की तुम्ही खूप फिअर मॉंगरिंग करताय, ते बाजूला ठेवलं आणि पॉझिटिव्ह स्लॉटवर आलो, नोटवर आलो. काय आकडा आहे जो बेरेबल आहे की हा व्हील, आणि ते झाल्यानं जे जे आता आपण रिस्कचे मुद्दे म्हणले, CIGM वगैरे, ते सगळे कमी होतील का? आकडा सिंपल आहे, सांगते. आपले जे इमिजिएट कॉम्पिटिटर्स आहेत ना, त्या सगळ्यांचा आकडा हा साधारणपणे 20 ते 25, चायना 30 आहे. पण अदरवाईज 20% इर्दगिर्द आहे. पाकिस्तान 19, इंडोनेशिया 19, व्हिएतनाम 20. ओके. आपल्या मार्जिन्स साधारणपणे अमेरिकेला आपण जे काही विकतो त्याच्यात मार्जिन्स 8 ते 10% आहेत. ओके. मी तर म्हणेन की मार्जिन लॉस ऍक्सेप्ट करतील लोक, आणि करायलाच लागेल, सगळं तर काय मिळणार नाही. ओके. 10%ची मार्जिन आपण लेट्स से 4%वर खेळवू. ओके. सो व्हिएतनामचे 20% टॅरिफ अधिक 4. ओके. 24 ते 25% टॅरिफवरती आपण डील आणला तर वी कॅन स्टील सर्व्हाइव्ह. वी मे नॉट, आपले बॉटम लाईन तर नाहीच, तुम्ही विसरूनच जा सध्या, प्रॉफिट्स वगैरे विशेष होणार नाहीत, पण एम्प्लॉयमेंट प्रोटेक्ट होण्या इतपत पैसा खेळत राहील, इतपत बिझनेस येत राहील, बिझनेस रिलोकेट होणार नाही, चायना +1 स्टेडी राहील, नवीन इन्व्हेस्टमेंट येण्याची शक्यता राहील, आणि काहीतरी मार्ग काढू शकू आपण, नाही का? पण अगदीच 50%वर गेलं तर हे एवढे एक्सपेन्सिव्ह रिलोकेशन्स आहेत ना सगळे, की ह्यातून बाहेर येणं खूप अवघड जाईल आपल्याला, स्ट्रक्चरली ऑर सेंटिमेंट. शेवटचा प्रश्न. मला हे सगळं समजलं, इतक्या सोप्या भाषेत मी पहिल्यांदा ऐकलं, 360 डिग्री समजलं. आता प्रश्न उरतो की सामान्य भारतीय नागरिक म्हणून मी काय करायचं? मी तर इकॉनॉमिस्ट नाही, पॉलिसी मेकर नाही, माझ्या हातात 2च गोष्टी. शुड आय सेव्ह मोर, शुड आय स्पेंड मोर? शेअर मार्केटमधले कुठल्या शेअरकडे बघू ते तुम्ही कदाचित सांगणार नाही, ते कोणीतरी याच्यावरती बेस्ड पर्सनल फायनान्स एक्सपर्ट सांगेल. मी ॲज अ कॉमन भारतीय नागरिक काय करायचं ते सांग. आय विश मी हे जोरात म्हणू शकीन की आपण सगळ्यांनीच कन्झ्युम केलं तर आपल्या इकॉनॉमीला आधार मिळेल. पण प्रायव्हेट रॅशनल प्लेयर जो आहे, ओके, तर मी माझ्यापुरता विचार करेन, आणि तेव्हा मग मी काय म्हणेन की भाई, उद्याचं मला माहिती नाही इन्कम नक्की असेल नसेल, आय एम गोइंग टू सेव्ह. ओके. सो कॉमन भारतीयांनी काय करावं, त्यांनी त्याच्या पर्सनल फायनान्सेसला जपता सेव्हिंग करू दे. ह्यानी इकॉनॉमीला विशेष हातभार मिळत नाही, कारण मी मगाशी म्हटलं तसं मोर यू कन्झ्युम द मोर इट टेक्स, पण दॅट्स फाईन. आता एकतर सेव्हिंग करावं, पण त्याहून काही जास्त सांगू का, सामान्य भारतीय नागरिकांनी स्वतःला सध्या अपस्किल करा. हे खूपच महत्वाचं आहे. डोंट वेट फॉर एनी सरकारी योजना. तुम्ही स्वतः अपस्किलिंग करा. ओके. कुठे जॉब्स आहेत हे डोळसपणे बघा. आणि कसं आहे माहितीये का, आता अजून एक मी परवा खूपच इंटरेस्टिंग सर्वे, इतका छान होता, फक्त तो अमेरिकन मार्केटवर होता, पण आय एम शुअर दिस होल्ड्स हिअर. आता हे इंटेलचं एवढं मोठं सगळं रिसायझिंग चालू आहे, तर इंटेलच्या काही एम्प्लॉईजना, त्यांनी समज 100 एम्प्लॉईजना सर्वे ॲडमिनिस्टर केला होता की तुम्हाला वाटतं का की तुमचा जॉब जाईल. रिझल्ट्स आर सो एस्टॉनिशिंग. त्यापैकी 83 लोक म्हणाले, छे माझा नाही जाऊ शकत. हाऊ कॅन यू हॅव एन 83% सॅम्पल टेलिंग यू की माझा जॉब जाऊ शकत नाही? म्हणजे तुम्ही किती डोळे मिटून दूध पिताय? शेजारच्याच जाईल पण माझा नाही जाणार, हा कुठून येतो कॉन्फिडन्स? तर लेट अस बी अवेअर. सामान्य नागरिकांनी फार अवेअर राहावं की मी आता कुठे जॉब करते, माझ्या जॉबला काय फ्युचर आहे, ह्या कंपनीत मी राहायचे किंवा माझा जे काही बिझनेस आहे तो मला सक्सेसफुली पुढे सरकवायचा आहे. मी तर म्हणेन आता प्रॉफिट्स पण सोडा की ऑन ठेवायचा आहे. त्याच्यासाठी मला काय स्किल सेट पाहिजे, व्हॉट आर द डिफरंट डायव्हर्सिफिकेशन्स दॅट आय कॅन डू. तुम्ही नोकरधारी माणूस असाल तर देर इज अ लिमिटेड सेट ऑफ डायव्हर्सिफिकेशन्स दॅट इज देअर, पण बिझनेसमन असला, थिंक बँक आहे, एक प्रॉडक्ट आहे किंवा एक ब्रँड आहे, तर मी कसं कसं डायव्हर्सिफाय करू इन टर्म्स ऑफ माय प्रॉडक्ट ऑफरिंग्स, इन टर्म्स ऑफ द डेस्टिनेशन मार्केट्स, इन टर्म्स ऑफ द क्लायंट्स इन एव्हरी डेस्टिनेशन मार्केट. कारण मी जेवढा डायव्हर्सिफाय करीन तेवढाच मी डी रिस्क होतो. कारण आता समज एक सत्य खरं आहे तर ते रिस्क हे आहे. या अर्थानं की इतकं शार्पली मी पहिल्यांदा ऐकलं की रिस्क हेच सत्य. हेच आहे ना. आता एवढी सगळी चर्चा झाली, याच्यामध्ये रिटर्न्स हा शब्दच येत नाहीये, रिस्क हाच शब्द येतोय सारखाच. आणि ऑल ऑफ दीज आर हेडविंड्स जे बाहेरून आलेत. एका माणसाने केवढ्या गोष्टी हलवल्या आहेत ह्या सडनली, किती सणकीपणा आहे हा. पण तो आहे आणि ते आपण बदलू नाही शकत आहोत. मग आपल्याला स्वतःला रिपोझिशन करायला पाहिजे ह्या रिस्की एन्व्हायरमेंटमध्ये. कसं करणार? सो अगेन सामान्य नागरिकांनी काय करावं, सेव्हिंग करू दे, हरकत नाही, कारण फ्युचर इज अनसर्टन. आणि सेकंड इज प्लीज स्किल युअरसेल्फ. दॅट्स द ओनली टू थिंग यू कॅन. खूप खूप आभार. इतक्या सहज सोप्या भाषेत हे सगळं समजून घेता आलंय, ज्याला काय 101 म्हणूया टर्म्सचं, इकॉनॉमिक्सचं.
माझ्या तरी खूप गोष्टी क्लिअर झाल्या. त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप आभार. परत पुन्हा असंच भेटायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.